ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण आपल्या तिसऱ्या अध्यायामध्ये आहोत. मागचा गोषवारा मला वाटतं कोणी नव्हतं तिथे, तर मग माधवी म्हटलीये की ती मागच्या वर्षीचा तिचा गोषवारा कॉपी कर. माधवी तूच सांगणार आहेस ना? या नक्की कर. कारण मला वाटतं थँक्सगिव्हिंगचा वीक असल्यामुळे बिझी होते सगळेजण. सो हे मी ऍक्च्युली 2020 साली लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यावेळी मी जे कव्हर केलं त्याच्यावर आणि सेमच असेल. पण तर हा अध्याय तसा लहान आहे. इथे सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग जर श्रेष्ठ आहे तर तू मला कर्म करण्यास का प्रवृत्त करत आहेस. यावर श्रीकृष्णाने अर्जुनास समजावले आहे की मी तुला जो ज्ञानयोग म्हणजे सांख्यशास्त्र किंवा सांख्यवाद जो सांगितला तो विषय निघाला म्हणून किंवा बोलण्याच्या ओघात सांगितला. वास्तविक ज्ञानयोग आणि कर्मयोग जरी बाहेरून भिन्न मार्ग असले तरी शेवटी एकाच ठिकाणी मिळतात. परंतु उपासना किंवा अनुष्ठानानुसार प्रत्येकाचा अधिकार त्यांचे वेगवेगळे आहेत. इथे माऊलीने अतिशय छान पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. पक्षी जसे डायरेक्ट उडून झाडावरच्या उंच फळावर जाऊ शकतो तसे माणसाला शक्य आहे का? त्याला एक एक फांदीवर निश्चयाच्या बळावर चढत जाऊनच फळापर्यंत पोहोचता येते. त्याप्रमाणे ज्ञानयोगी शीघ्रगतीने तत्काळ मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतात, परंतु कर्मयोगी उचित आचाराने आणि निष्काम कर्मयोगाच्या साह्याने आपण दुसऱ्या अध्यायात बघितल्याप्रमाणे शेवटी मोक्षाला प्राप्त होतात. नंतर नैष्कर्म्य अवस्था म्हणजे काय, तर जोपर्यंत आपल्या इच्छा वासना नष्ट झाल्या नाहीत तोपर्यंत आपल्या विहित कर्मे करावीच लागतात. एक मिनिट थांब, मी सांगते त्याला. जाता का प्लीज. जोपर्यंत आपल्या इच्छा वासना नष्ट झाल्या नाहीत तोपर्यंत आपल्याला विहित कर्मे करावीच लागतात. कर्माचा त्याग केला की कर्मसन्यास होतो असे नाही. त्याने मनुष्य नैष्कर्म्य पदाला पोचत नाही. इनफॅक्ट जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत क्रियाशील असणे हे अपरिहार्य आहे. इंद्रियांचे स्वभाव धर्म नष्ट होणार आहेत का? कान ऐकणं थांबवणार आहेत का? दृष्टी बंद होईल का? हे शरीराचे धर्म प्राणापान किंवा तहान भूक इत्यादी थांबणार आहेत का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जन्म मृत्यू टळणार आहे का? यातली कुठलीच गोष्ट जर थांबवू शकत नाही तर मग त्याग कसला केला? त्यामुळे जड प्रकृतीशी संबंध आलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही. जे कर्मेंद्रियांच्या प्रवृत्तीला विरोध करून कर्मातीत होण्यास बघतात ते मनातून इंद्रिय भोगांचे चिंतन करीत असतात आणि हे वरवर कर्मत्यागाचे ढोंग करणारे लोक विषय वासनेत गुंतलेले असतात. परंतु जो सामान्य प्रापंचिक माणसाप्रमाणे बाह्य आचरण करतो आणि त्यात आसक्ती ठेवत नाही त्याला कर्तृत्वाचा अभिमान नसतो
आणि फळाची आशा न ठेवता अंतःकरणात स्थिर राहून आपले कर्म करतो, तो आशापाशरहित मुक्त आहे असे तू निश्चित समज. तू असा कर्मयोगी हो. स्वधर्माचे पालन करणे हा नित्य यज्ञ आहे. इतर तप, व्रते, उपास, इंद्रिय निग्रहांचा अट्टाहास असा शरीराला पीडा देणाऱ्या गोष्टी आचरण्याची काही गरज नाही. फक्त निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करा. या नित्य यज्ञामुळे सर्व भाग्य सुख समृद्धी सहित तुमच्या मागे येईल. त्यातील आवश्यक भोगून इतर संपत्ती समाजसेवीसाठी आणि सत्कारणासाठी वापरावी. इथे सृष्टीचक्राचे वर्णन केले आहे. चक्र शब्द जरी वापरला तरी इट इज ऍक्च्युली यूज टू डिस्क्राईब द सिस्टीम और सृष्टीतील योजना. इट इज नॉट नेसेसरीली सर्क्युलर. जसं डोंट कन्फ्यूज इट विथ सर्कल ऑफ लाईफ. जसं कालचक्र हे सुद्धा सर्क्युलर नाही. इट डझंट कम बॅक टू द ओरिजिन. तर वेद हे साक्षात ब्रह्माने सांगितले. या वेदांमध्ये कर्म सांगितले आहे. आपण जेव्हा आपले विहित कर्म किंवा स्वधर्म आचरतो तर तो एक नित्य यज्ञच आहे. प्रत्येक कर्माचे दृष्ट फल आणि अदृष्ट फल असे 2 प्रकारचे फळ असते. इथे यज्ञात भवती पर्जन्य असे म्हटले आहे. म्हणजे यज्ञापासून पर्जन्याची निर्मिती होते. परंतु इथे यज्ञ आणि पर्जन्य अशी डायरेक्ट लिंक नाही आहे. परंतु विचार केला तर निसर्गाची काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्म आहे. आणि ते जर आपण नीट नाही केले तर मग ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. पृथ्वीवरील प्रत्येकाने आपापली कर्मे व्यवस्थित बजावली की आपण ह्याला यज्ञ म्हणता येईल. की असं जर केलं तर अपेक्षित पाऊस पडतो. पण ग्लोबल वॉर्मिंग कडे जर आपण दुर्लक्ष केलं तर एकतर खूप पाऊस किंवा कुठे दुष्काळ येऊ शकतो. वाईल्ड फायर्स खूप होतात. कधी आपण बघितलं आता गेल्या वर्षी ऍक्च्युली. तर योग्य पावसाविना अन्न नाही. आणि अन्न म्हणजे फक्त शेती धान्य एवढंच नव्हे. इथे फूड चेन ही महत्वाची आहे. सर्व प्राणी मात्रांचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाविना अन्न नाही आणि अन्न नसेल तर कुणीच प्राणी मात्र जिवंत राहू शकणार नाही. म्हणून या यज्ञ व्यवस्थेला अनुसरून जो आचरण करीत नाही असा इंद्रिय तृप्तीमध्ये उन्मत्त झालेला मनुष्य पापी आणि भूमीला भार आहे. म्हणून अर्जुना कुणीही स्वधर्माचरण टाकू नये. खूप छान सांगितलंस, अगदी सुंदर. तर आता आपण आजचं सुरू करूया. रोहिणी आली आहे ना. थँक्यू रोहिणी. सतरावं. सुरू करू. यत्सवात्मतरिरेव दात्मा तुत्तश्वमानव आत्मन्नेव च संतुष्ट तस्य कारण विद्यते. पण जो मनुष्य आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असतो आणि आत्मामध्येच संतुष्ट असतो त्याला काही कार्य राहत नाही. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. देखे असतोनी देहधर्मे एथ तोची एकण लिपे कर्मे जो अखंडित रमे आपणा पाची जेतो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यु देखे जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेन कश्चन
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्शवपाश्रयः. हम्म. इहलोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधावयाचा नसतो. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मनंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. तृप्ती झालेल्या जैसी साधने सरती आपेसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची वया साधना भजावे लागे. हम्म. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत राहा, कारण अनासक्त होऊन कर्म आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवितो. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाग. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये तत्वता श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. ते स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य परतत्वता पातले जगी. कर्मण्येहि संसिदिता मा स्थिता जनकादयः, लोकसंग्रहमेवापि संपक्षन् कर्तुमर्हसि. एक कारण मिनिट थांबा, जरा थोडस थांबा. आपण आता 18वर जे वाचलं ना, ते आत्मज्ञान ज्या लोकांना झालंय त्यांचं वर्णन आहे ते, की त्यांना मग काही कर्म केलं काय आणि नाही केलं काय, कारण त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं. तर तो आपण रेफरन्स घेतला ना, की मग त्याचा आणि 19व्या श्लोकाचा आपल्याला अर्थ कळतो, की ते आपल्याच आनंदात असतात, कारण त्यांना अम, आत्मज्ञान झालेलं असतं. ओके, जाऊया पुढे. कारण कर्माच्याच योगाने जनकाधिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे दृष्टी दृष्टी देऊन देखील कर्म करणे तुला योग्य आहे. पहा, कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले. अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखी एका कामाला उपयोगी पडेल. कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि अर्थातच सहजच त्याची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. हम्म. पहा, मिळवावयाचे जे ते ज्यांनी मिळविले व म्हणून जे निरीश्च झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे. रस्त्याने आता एक आंधळ्याच्या मिनिट बरोबर. थांबायचे, हा खूप महत्वाचा विषय आहे, की असं वाटतं की आता श्रीकृष्णाने त्याला तर सगळं म्हणजे काय, तो तर अवतारच होता, त्याला त्याचे कर्म करायला पाहिजे होते, म्हणजे टेक्निकली त्याला नको होते काही कर्म वगैरे करायला. पण जे लोकांची म्हणजे जे ज्यांनी मिळवलं असतं त्यांना जे काय पाहिजे ते सुद्धा लोकांना वळवण्यासाठी, लावण्यासाठी आपले कर्म करत असतात. कदाचित पुढे श्रीकृष्णाचा पण रेफरन्स असेल, तर त्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, की असं नाही की आता मला आत्मज्ञान झालं ना, मग मी कशाला माझे कामं करायची, म्हणजे स्वकर्म आपण जे म्हणतो ते का करायची, ती करायची कारण लोकांना त्यांना लावायचं असतं, म्हणून हे महत्वाचं वाक्य आहे त्याच्यातलं. जाऊया पुढे. पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळविले व म्हणून जे निरीश्च झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो. त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने न केले असते, तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे?
त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारे समजेल? देख देख पा जनकाधिक कर्मजात आशिख न सांडिता मोख सुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एक अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. देखील प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांसांगी. मार्गी अंधा सरिया, पुढे देखणाही चाले चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा, आचरोनी. हागा ऐसे जरी किजे, तरी अज्ञाना काय वोजे, तिही कवणे परी जाणीजे, मार्गा ते या. एक मिनिट थांबा इथे. किती छान उपमा दिली आहे इथे, की आपण आंधळ्याच्या बरोबर समजा जात असेल डोळस माणूस, तर तो सगळ्या आंधळ्याला पण सांभाळतो आणि मग स्वतःला सांभाळतो. तसं आपल्याला म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. फार छान उपमा आहे तिथे. जाऊया पुढे. यज्ञदाचरति श्रेष्ठः तदेवोत्तरजनः, स यत्प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचेच इतर जण अनुकरण करतात. तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याचेच लोक अनुकरण करतात. या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्याला सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात. अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही. इतकेच काय, परंतु संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती, तोची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषी आचरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्यम इथे आले मध्ये लांबवर कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही. तथापि मी कर्म करीतच आहे. अर्जुना, आता दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील, तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला. तो माझा पराक्रम तर पाहिलाच असेल. असा मी देखील निमूटपणे कर्म करतो. आता आणिकाचे या गोठी तुझ सांगो काही किरीटी, देखी मिची ये रहाटी परतत असे. काय साकडे काही माते, की कवणे एके आते, आचरमे धर्माते म्हणसी जरी. तरी पुरतेपणा लागी आणुकी दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझा अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. हेच म्हटलं ना, कृष्णाचं स्वतःचं उदाहरण आहे तिथे, की कृष्णाने सांदीपनी ऋषींकडे जेव्हा ते शिकत होते तेव्हा त्यांना गुरुदक्षिणा काय द्यायची असं त्यांनी विचारलं. कृष्णाने विचारलं तेव्हा ते म्हटले की त्यांचा मुलगा मेला होता, यमाकडे आहे, तर त्याला तू परत आण. तर कृष्णाची अशी कथा आहे की त्यांनी आपल्या सांदीपनी ऋषींचा मुलगा त्यांनी परत आणला यमाकडून. तर ती गोष्ट तिथे त्यांनी सांगितलं की ते काम सुद्धा मी केलं. म्हणजे
गुरुदक्षिणा द्यायची हे माझं काम होतं, ते सुद्धा मी केलं इतकं अवघड असून सुद्धा. म्हणून कृष्ण सांगतो की मी सुद्धा सगळी कामं करतो. म्हणजे कोणीच असं म्हणू नये की आम्ही स्वकर्म करू नये म्हणून. छान उदाहरण. जाऊया पुढे. आता मी वाचणार ना. हो. हो. यदि हि अहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्वितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहीन तर हे अर्जुना सर्व लोक माझ्या मार्गालाच अनुसरतील. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षू का होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूतजात सकळ असे आम्हाचे आधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणोनिया. एक मिनिट थांब इथे. इथे साकांक्षू असा शब्द आहे ना, तर साकांक्षू म्हणजे सकाम आपण जे कर्म म्हणतो की आपण जेव्हा उद्दिष्ट असतं त्याच्याप्रमाणे करतो, म्हणून त्यांनी साकांक्षू असा शब्द वापरलाय. आणि शेवटच्या ओळीमध्ये ते न हवे बरळ म्हटलंय. बरळ म्हणजे भ्रष्ट होणे. जाऊया पुढे. ओके. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम संकरस्य च कर्ता स्याम उपहन्यामि मा प्रजा. जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक नाश पावतील. संकर करण्याला मी निमित्त होईन व या लोकांचा म्हणजे लोकस्थितीचा नाश करण्यास मी कारण होईन. आम्ही निरीच्छ होऊन जर आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल. यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी. असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म टाकून बसलो तर ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल. म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेषे करून कर्माचा त्याग करू नये. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. इही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी तै लौकिक स्थिती आघवी नासिदी होईल. म्हणून समर्थू जो इथे येथे आथिला सर्वज्ञते तेणे सविशेषे कर्माते त्यजावेना. समर्थ म्हणून जो शब्द वापरला ना त्याचा अर्थ लीडर किंवा कोणी जो या लोकांचा लीडर असा अर्थ आहे त्याने. पुढे. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्ताश्चिकीर्षु लोकसंग्रहम. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य आहे. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये. देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. मोहरे म्हणजे मार्गाला लावणे. न बुद्धिभेदम जनयेत यज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वानयुक्त समाचरण. कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये. अवधानपूर्वक स्वतः कर्म करून ज्ञानी पुरुषाने
समाहित चित्त राहून अज्ञानी लोकांकडून सर्व कर्मे करवावीत. जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते ते पक्वान्ने कसे खाईल? म्हणून अर्जुना, ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत, त्याप्रमाणे ज्यांच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही, त्यांना थट्टेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यास प्राप्त होणार नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकात करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यास कर्माचे बंधन प्राप्त होत नाही. छान उपमा आहे तिथे ना. जाऊया पुढे. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने के विजेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मीही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेलना. जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करीती. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. आपण आता ना एक मिनिट, 17, 18 आणि 19 हे आपण एकदम वाचूया, कारण त्याचा अर्थ आपल्याला एकत्र बघायचा आहे. तर तिन्ही श्लोक आणि त्याचा अर्थ बघू आणि मग मी बोलते मध्ये मग. ओके, आपण आता 27 वरती आहोत. 27, 28 17चा अर्थ. अच्छा, ओके. आधी 27, 28 श्लोक म्हणू फक्त. ओके, चालेल. ओके, मी परत अर्थ म्हणून पुढे गेली तरी चालेल. ओके, हरकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात, परंतु अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले असा पुरुष या कर्माचा मीच करता असे समजतो. मला पुढचा श्लोक घ्यायला पाहिजे. पुढे आणखी थोडं. थँक्यू रोहिणी. तत्ववित्तु महाबाहो. एक मिनिट, मला ते दिसत नाही इथे. ते तत्व आहे पहिला शब्द. हे झालंय तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण व कर्म यांच्या विभागाचे ती आपल्याहून भिन्न आहेत हे तत्व जाणणारा गुण इंद्रिये गुणांच्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असे समजून आसक्त होत नाही. आता 29वा श्लोक आणि त्याचा अर्थ. 29वा बघूया. प्रकृतेर गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविद्न विचालयेत. प्रकृतिजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या कर्मांच्या ठिकाणी आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ मंदबुद्धी पुरुषांना चाळवू नये. ओके, आता थोडस आपल्या इथे शब्द वेगळे आहेत आणि म्हणून आपण याचा एक अर्थ एकत्र बघतोय. 27व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रकृतीच्या गुणांचे. तर शंकराचार्यांनी आपल्याला याच्यावरती छान स्पष्टीकरण दिलंय की गुण इथे म्हणायचं म्हणजे गुणाचे अनेक अर्थ असतात. आपले गुण म्हटलं तर आपण काय म्हणतो, सत्व, रज आणि तम, हे आपले गुण म्हणतो. पण इथे त्यांना आपले गुण म्हणायचं नाहीये, त्यांना प्रकृतीचे गुण म्हणायचे. आणि प्रकृतीच्या गुणाला आपल्या वेदामध्ये प्रकृतीचे विकार पण म्हणतात. आता विकार म्हणजे आपल्या दृष्टीने विकार हा शब्द विचित्र असतो, पण विकार इथे अर्थ मॉडिफिकेशन,
म्हणजे प्रकृतीमध्ये काय बदल होऊ शकतात, त्याला विकार असं म्हटलं जातं. तर आपल्या माणसाच्या दृष्टीने प्रकृतीचे विकार आपल्यामध्ये काय आहेत, तर देह आहे, मन आहे आणि इंद्रिय आहे. म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये बॉडी, माइंड, सेन्सेस, कॉम्प्लेक्स असं म्हणतो आपण त्याला. बॉडी, माइंड असा जो आपला आहे, की मन आहे, देह आहे आणि इंद्रिय आहे. तर असा म्हणजे प्रकृतीचे विकार त्यांनी जे म्हटलंय त्याचा अर्थ आपला देह, मन आणि इंद्रिय असा अर्थ आहे तिथे. आणि नंतर त्या प्रकृतीच्या गुणांपासून सर्व कार्य होतात. म्हणजे आपले हे 3 गोष्टी आपण एकत्र केल्या की आपली सगळी कार्य होतात. तर जी काय कार्य होतात त्याला कार्य, कारण, प्रकृती असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या ह्या 3 गोष्टीमुळे जे काय कार्य होतात त्याला कार्य, कारण, प्रकृती असं म्हणतात. आणि आपला जो देह मगाशी म्हटलं तसं देह, मन आणि इंद्रिय हा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला कार्य, कारण, संगत असं म्हणतात. तर हे 2 शब्द जेव्हा तुम्ही वेदाचा अभ्यास करता किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मागे पुढे येणार आहेत, म्हणून मला ते आता सांगावेसे वाटले की जे काय आपल्या देहामुळे जे काय कामं होतात, देह, मन आणि इंद्रिय याला कार्य, कारण, प्रकृती म्हणतात. आणि जे काय आपला जो हा कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सला कार्य, कारण, संगट असं म्हणतात. तर आपल्या भोवती जे जग आहे ते काय ते काही कार्य करत नाही, पण त्याला विषयात्मक प्रकृती असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळे आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. जे काही आपल्या समोर खूप छान काय म्हणू रसगुल्ले आले किंवा गुलाबजाम आले की आपल्याला एकदम असं आपले विकार येतात ना, तसे विषयाच्यामुळे आपले विकार येऊ शकतात. म्हणून त्यांना विषयात्मक प्रकृती असं म्हणतात. आता प्रकृतीच्या गुणांमुळे हे सगळं होत असतं. म्हणून ब्रह्मनिष्ठ लोक जे असतात ते आपल्या देहाचा अभिमान धरत नाही. म्हणजे आपला देह जो आहे, आपलं मन जे आहे आणि आपले इंद्रिय जे आहेत ते सगळे प्रकृतीचे विकार आहेत अशा प्रकारे ते विचार करतात. म्हणून आपल्या देहाचा अभिमान धरत नाहीत. आणि म्हणून काही मी केलं तरी मी असं म्हणत नाही की हो मीच काय केलं, मी केलं. हे जे हा जो अहंकार आहे तो मात्र आपण ठेवू नये असं याच्यात सांगितलं आपल्याला. तर हा जो अहंकार येतो तो आपण नेहमी असं समजतो की हे माझा देह किंवा माझं मन मिळून जे काय होतं तो मी आहे असं आपण समजतो. म्हणून तो सगळा अहंकार आहे काम केल्याचा तो आपण स्वतःला घेतो. तर हा अहंकार आपल्याला बाजूला ठेवला पाहिजे. तर आपला जेव्हा आपण वेद शिकतो किंवा आपण आता ज्ञानेश्वरी शिकतोय तिथे एक खूप महत्वाचा विचार असतो. तिथे इदम शरीरम असं म्हणायचं. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते आपल्याला देवाने दिलेलं आहे, तर त्याच्याकडे साक्षीभूत म्हणून बघायचं. म्हणजे माझं शरीर म्हणून बघायचं नाही, इदम शरीर, हे शरीर अशा दृष्टीने बघायचं. तर अशा दृष्टीने आपण शरीराकडे बघतो. तर त्याच्यावरून मला एक गंमत आठवली. तर माई जेव्हा शिकत होते तेव्हा आमचे जे स्वामीजी होते त्यांच्याकडे एक असा म्हणजे रोज एक असा तास असायचा की जेव्हा तुम्ही जाऊन काही त्यांना प्रश्न विचारू शकता. तर एका बाईने त्यांना विचारलं व्हॉट्स रॉंग विथ ड्रेसिंग अप. म्हणजे ती म्हणाली की मला खूप आवडतं ड्रेसअप करायला आणि मी आपलं नेहमी चांगली ड्रेसअप करते. इट मेक्स मी हॅपी अँड इट मेक्स अदर पीपल हॅपी. सो व्हॉट्स रॉंग विथ दॅट. समजा जर का मी चांगली ड्रेसअप करून आली तर तर स्वामीजींनी खूप छान उत्तर दिलं त्याच्यावरती. ते म्हटले की तुमच्या या सगळ्यामधलं मला एक वाक्य खूप आवडलं की इट मेक्स अदर पीपल हॅपी. आणि तो महत्वाचा भाग आहे की तुम्ही जेव्हा चांगलं ड्रेसअप करता तुम्हाला पाहून लोकांना आनंद होतो. हा महत्वाचा विचार आहे. आणि नंतर वर्ग सगळा शांत होता आणि स्वामीजी सुद्धा 1 मिनिट थांबले आणि मग ते म्हटले की तुम्ही आता जे विचारलं ना की व्हॉट्स रॉंग विथ ड्रेसिंग अप, नथिंग रॉंग. पण जेव्हा तुम्ही ड्रेसअप करता तेव्हा तुम्हाला हा मनात विचार पाहिजे की मला हे जे शरीर मिळालंय, ते इंग्लिशमध्ये बोलत होते, ते म्हणले की युअर बॉडी इज लाईक
रेंटेड व्हेकल, तुम्ही जर का रेंटेड कार घेतली तर ती जी जशी असते तुम्ही त्या देहाचा तसा विचार करायला पाहिजे की दिस इज लाईक अ रेंटल व्हेकल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता. तुम्ही ती जी कार आणता रेंटेड ती चांगली ठेवता, स्वच्छ ठेवता, चांगली दिसेल लोकांना, तुम्ही परत द्याल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काही पैसे भरावे लागणार नाही, अशा प्रकारे तुम्ही त्याची काळजी घेता. तशी तुम्ही तुमच्या देहाची काळजी घ्या. पण नेहमी हा लक्षात ठेवायचा की इदम शरीरम, हे माझं शरीर नाही आहे, मला मिळालेलं शरीर आहे, म्हणून इदम शरीरम हा विचार नेहमी ठेवायचा. तर रेंटेड कारची कल्पना मला खूप आवडली की तसं म्हणजे हा तुम्ही छान ठेवा शरीराला, त्याच्यात काही सुख नाही आहे किंवा लोकांना त्याच्यामुळे आनंद होतो ही आणखीनच चांगली गोष्ट आहे. पण इदम शरीरम हे माझं नाही आहे, मला मिळालेलं शरीर. तर हा पण विचार आपल्याला तिथे ठेवायला पाहिजे. तर आपण आता बोलतोय की आपल्याला जे काय मिळालंय ते सुद्धा प्रकृतीमुळे मिळालंय, आणि म्हणूनच देह जो मिळालाय तो सुद्धा परमेश्वराने आपल्याला दिलाय म्हणून. आता समजा माझे कोणी नातेवाईक असतील ते खूप सुंदर असतील म्हणून मी सुंदर होऊ शकते. दुर्दैवाने माझ्या बाबतीत तसं झालं नाही, पण कोणाचं झालं असेल. पण असंही होऊ शकतं की तुमची आजी असेल, तुमची आई असेल, कोणीतरी सुंदर असेल म्हणून तुम्हाला ते सगळं मिळालंय म्हणून तुम्ही सुंदर आहात, नाही का. तर हा जो आपण मागच्या वेळी मी तुमच्याशी बोलताना आपण ते यज्ञ रोज करायचे म्हटलं होतं ना, 5 यज्ञ आपण रोज करायचे, त्याच्यामध्ये आपण पितरांची म्हणजे हे इदम शरीरम जे आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या फॅमिलीकडून मिळालेलं आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. जाऊया आता पुढे वाचूया. आता 27 ओव्या अर्थ आणि ओव्या वाचायच्या. अर्जुना पहा, दुसऱ्याचे ओझे आपण शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. तसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे. अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे का दाटीजे धनुर्धरा. तैसे तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निफजती प्रकृती धर्मे. तिथे तिये मूर्ख मूर्ख मतिभ्रमे, मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. आता मला ओव्यांचा अर्थ पाहिजे. बरोबर आहे, थँक्यू. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्माने जसा लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधांच्या ताब्यात जात नाहीत. जे तत्वज्ञानियांचा ठाई तो प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. ते देहाभिमानु सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती, जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी म्हणजे गुणांनी केलेल्या कर्मांचा कर्तेपणा जो आपण बळे आपणाकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. एथ कर्मी तो चिलिंपे, जो गुणसंभ्रमे घेपे, प्रकृतीचेने आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे राहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादी जो.
निलिमाताई, आता बघ 29 ते 33 श्लोक हे माझ्या नावावरच लिहिलं होतं. आता हो 29वा आपला चालेल. झाला आहे. हा, मग पुढे 30 जाऊया. हो पासून मी वाचू का? हा 30 पासून वाचायचं. ते 3 एकत्र होते म्हणून त्यांना सांगितलं. हो हो चालेल. हा हा चालेल. मग मी 30 पासून सुरुवात करते. चालेल. थँक्यू. हा. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्त्या अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व उचित कर्मे समर्पण करून निरीच्छ व निरहंकार होऊन संशयरहित असा तू युद्ध कर. तरी सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमुक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती रूढ कर व आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी. परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू जणे चित्ता रिगो देसी. तुवा शरीर परानोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पा ये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी यया भारापासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचुनी काही बोलो नये. ये मे मतमिदम नित्यमनुतिष्ठित मानवाः श्रद्धावंतो अनसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्माभिः. जे श्रद्धावान व निर्मत्सर मानव हे माझे मत नित्य अनुसरतील ते देखील कर्मापासून मुक्त होतील. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू जाणपा कर्मरहितू म्हणून हे निश्चिंतू करणीय गा. 32 ये तेत्वद अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढान अस्तान्विधी नष्टान चेतसः. पण जे मत्सरी लोक हे माझे मत अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ अविवेकी व नष्ट आहेत असे समज. नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादाराने पाहतात किंवा जे वाचाळपणाने यास पुष्पित वाणी म्हणतात, ते लोक अविवेक रूपी दारूने मत्त झाले आहेत, विषय रूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निश्चय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही.
अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ते या उपदेशाला तर मानित नाहीतच आणि उलट त्याची निंदा देखील करू लागतात. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकतील? ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसांडिती, जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करून देखिती, का हो अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोह मदिरा भ्रमले, विषय विखे घारले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत मानी. देखे शवांचा हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले, प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा, रुचेल ना. तैसे ते पार्था, जे विमुख या परमार्था, तयांसी संभाषण सर्वथा करावेना. म्हणोनी ते न मानती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. पतंगा दीपी आलिंगन, तेथ यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्यांना कळत नाही हे विषय त्यांना अजिबात काही सांगू नका. ज्यांना कळतं त्यांनाच फक्त सांगा. छान सांगितले ना. हो. चालेल. 33वा श्लोक. हो. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते अज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति. ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीस अनुसरून वागत असतो. महाभूते आपापल्या कारणात अव्यक्तांत लीन होतात, तेथे निग्रहाचा काय उपयोग. म्हणून कोणाही शहाण्या मनुष्याने ह्या इंद्रियांचे मौजने देखील लाड करू नयेत. अरे, सापाबरोबर खेळता येईल काय, किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल, सांग बरे. हालाहल विष प्याले तर पचेल काय. पहा, सहज खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर या परतंत्र शरीराकरिता नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का मिळवावेत. आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी. या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे काय. बरे, हे शरीर पाहिले तर 5 भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व ते शेवटी 5 भूतातच मिळून जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत, म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा. म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे. याकरिता तू असल्या देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस. म्हणोनी इंद्रिये एके, जाणतेनी पुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करुनी. हागा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल, सेविलिया काई. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रियां लळा दिधला, भला नोहे. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना का ना भोगरचना. का ना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करुनी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो असतो या देहांते, प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिणोनी येथे, अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्मू सांडोनी देहाते, पोखावे काई. मग हे तव पांच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा, शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे नुघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण
देयावेना. छान. छान वाचलं आज सगळं. 33 पर्यंतच होतं, तर थांबूया का हो. पुढचं वाचू? हा चालेल, आता आपण थांबूया इथे. बर. छान वाचलं सगळ्यांनी. हं. आता केतकी आहे ना अजून? हो आहे. थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जागो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहू, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.